आहे राखीव आणि आमचे मिसेस इच्छुक आहेत, तुम्ही तिकीट दिलं तर उभा राहतो बघा म्हणून. हे असंच काय सगळे डॉक्टर ठरवले, काय धंदा बंद झालाय, पेशंट येईना झाले, काय कळेल झाले. म्हटलं खरंच इच्छुक आहे, म्हणलं इच्छुक आहे, बरं ठीक आहे मी विचार करतो म्हणलं. आणि मग सगळं कम्युनिकेशन वगैरे केलं आणि उभं राहिलं तर राहिलं, निवडून पण आला. मग आता आम्हाला असं वाटायला लागलं की प्रत्येक जिल्हा परिषद एक एक डॉक्टर असणं आता गरजेचं आहे. त्याच तोडीची सेवा मला वाटतंय साई प्रतिष्ठान शेगाव इथं करते. आणि डॉक्टर मंडळी ठीक आहे, इतकी वर्ष एक समाजाची जबाबदारी म्हणून डॉक्टर जत तालुक्यातल्या डॉक्टरांचं मी विशेष कौतुक करतो की मिरजे पाठोपाठ एक आरोग्य पंढरी म्हणून ज्याला म्हणलं जातं ते आहे ते जत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, सांगोला, मंगळवेढा, कवठेमहांकाळ, उमदी ह्या सगळ्या भागातले, विशेषतः कर्नाटकातले सिंदगी आहे, त्याच्यानंतर तुमचं इंडी आहे, ह्या भागातले खूप पेशंट आपल्या जत तालुक्यात येत आहेत. म्हणजे जत तालुक्याचं नाव तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट राहिलं. आपल्याकडे सगळे मशिनरी आणले आपण, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर मेडिसिनचे आले, गायनेकॉलॉजिस्ट तरी मी खूप वर्षापासून 35 वर्षापासून गायनेक प्रॅक्टिस करतोय. तुम्हाला माहिती असावं म्हणून मी आकडाच मला सांगतो की 9 लाख पेशंट मी बघू शकलो आणि 70,000च्या वर ऑपरेशन आणि 45 ते 50,000 बाळंतपण झाली. म्हणजे जत आमचं शहराचं पॉप्युलेशन 50,000 आहे, तालुक्याचं 3 लाख आहे. 3 लाखात नवी मुलं जेवढी जन्माला आली त्यातली एक 20-25% तरी माझ्या दवाखान्यात जन्माला येऊन गेली. म्हणजे आता ही मोठी झाली आणि काही लोक एवढी मोठी झाली की ते आमच्या कॉलेजमध्ये BMS मध्ये ऍडमिशन पण घेतली. ते म्हणजे आमच्यातच जन्मली, आमच्या इंग्लिश मिडियम स्कूलला गेली, तिथून डेव्हलप होत होत ते त्यांनी नर्सिंग किंवा BMS अशा कॉलेजमध्ये आले. आता परत ते डॉक्टर झाले तर परत माझ्याकडे कामाला येतील. म्हणजे एक चक्र पूर्ण झालं. हा म्हणतात. तर अशा कार्यक्रमाला आमचे मित्र प्रमोद सावंत पंचायत समितीचे सदस्य आहेत, आमचे मित्र देशमुख डॉक्टर, त्यांचे मिसेस तरी ते आपले हे आहेत काय सुप्रिटेंडेंट आहेत. म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या आरोग्याची जबाबदारी तालुक्याची त्यांच्या घरीच आहे आणि तेच शेगावची जबाबदारी घेतात, तेच तालुक्याची घेतात. त्यानंतर आता महाडिक म्हणून जे PS आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते कायपुरे डॉक्टर, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण फेटे बांधलेले सर्व मान्यवर आणि जे फेटे बांधलेले नाही आहेत ते पण सर्व मान्यवर. म्हणजे फेटे न बांधलेले ते खरं म्हणजे समाधानी आहेत, उघडत नाही म्हणून. फेटे बांधलेल्यानं जरा त्रास आहे. एकदा काय झालं, एका झाडाखाली एक मुलगा बसला आणि एक साई प्रतिष्ठान सारखा एखादा माणूस जो असे कार्यक्रम अरेंज करतो, हे सगळे अशी साई प्रतिष्ठानाचे संस्थापक समाधान माने मा आणि माने काय दिले इथं, मा काय झाले, समाधान माने, त्याच्यानंतर अध्यक्ष मारुती शिंदे, उपाध्यक्ष आनंद किसवे, त्यानंतर सचिव श्री जितेंद्र बोराडे सर, त्यानंतर तुमचे लवकुमार मुळे सर आहेत, भारत शिंदे आहेत, हे सर्व मान्यवर असे त्या रस्त्याच्या कडेनं जातो आणि कायम बघायचे ते पोरग असं बसलेलं असायचं. जे तरुण पोरग होतं आणि ह्याला राहवलं नाही, ही लोक गेली त्याकडं. ते म्हणले असं काय राहिलं, म्हणलं काय काम नाही धंदा नाही, बघेल त्यावेळी झाडाखाली बसले असतो. ते म्हणलं मग काय करायचं, अरे ते काम कर, काम केल्यानंतर जरा पैसे मिळतील. मग तो म्हणला मग काय करायचं, अरे पैशानं पैसा वाढत जाईल आणि त्या पैशानं एखादी जागा वगैरे तुला घेता येईल, मग काय करायचं म्हणलं. अरे ते जागा घेतलास, घर बांधलास, सगळं व्यवस्थित तुझं चालू होईल, मग काय करायचं म्हणलं. मग मी तू लग्न करू शकशील आणि मग काय करायचं म्हणलं. अरे लग्न होईल, मग मुलं होतील, मग उर्वरित आयुष्य निवांत तुला घालवता येईल. पण तो म्हटला आता मी काय करतो म्हटलं, एवढं सगळं करून निवांतपणा करण्यापेक्षा आता निवांतच आहे. समाजामध्ये एका बाजूला अशी माणसं आहेत आणि समाजामध्ये माने आणि ह्यांची सगळी टीम असे धडपडणारी माणसं आहेत
साई प्रतिष्ठान शेगावची. त्यांना वाटते की तालुक्याच्या बाहेरातली चांगली काम केलेल्या लोकांना बोलवावं, त्यांना फेटा बांधावा, त्यांचा सत्कार करावा. या त्यांच्या एका थापेमुळं या लोकांच्या मध्ये काम करण्याची वृत्ती तयार होते, जिद्द तयार होते. आपण बरोबर ट्रॅकवर आहे का नाही असं ह्याचा पडताळणी पण होते. कारण समाजामध्ये असं पाहतोय, लूज कॉमेंट करणं, फेक नरेटिव्ह करणं, लोकांच्या बद्दल चिखलफेक करणं हा एक व्यवसाय पण झालाय आणि आवड पण झालेली आहे लोकांची. लूज कॉमेंट म्हणजे आपल्याला काहीच माहित नसते त्या माणसाबद्दल, तर आपण सहज काहीतरी बोलून जातो, त्याचेही दूरगामी परिणाम समाजावर होताना दिसत आहेत. त्याचा बारकाईनं अभ्यास करायला शिका. जो माणूस या मोठ्या पदावर जातो, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या पदाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो, अशा माणसांच्यावर ही चिखलफेक करणं ही समाजाची सध्या फॅशन झालेली आहे. परंतु अशा साई प्रतिष्ठान सारख्या लोकांनी समाजातलं सत्य समोर आणावं, समाजाच्या लोकांना जास्तीत जास्त प्रभावात आणावं. समाजामध्ये वृक्षारोपणासारखे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. वृक्षारोपण आपण पाहतो की इतकं टेम्परेचर वाढलेलं आहे, जतमध्ये 45 पर्यंत डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं. हे कंट्रोल करणं हे खरं म्हणजे काळाची गरज आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण जर करण्यामध्ये पुढाकार घेतला, पाणी त्याचं संगोपन केलं, तर बऱ्यापैकी जतला चांगला पाऊस पडेल. आणि विशेषतः ही काळाची गरज ओळखून असे जे NGO आहेत, हे सामाजिक कार्य करणाऱ्या ह्या संघटना आहेत, यांनी विशेषतः कार्य करावं असा माझा एक सल्ला राहील. अशाच पद्धतीनं समाजामधले वेगवेगळे चांगले डॉक्टर असतील, चांगले इंजिनियर असतील, चांगले वकील पण असतील, चांगले पत्रकार असतील, अशा लोकांना बोलवून सत्कार करणं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये थोडंसं काहीतरी एक वाट दाखवण्याचं काम अशा पद्धतीनं केलं तर खूप चांगलं आपण काहीतरी काम करू शकतो, अशी भूमिका आहे. आता सगळेजण परशुरामला वरती बोलवायला लागले. परशुराम जसं जत स्वच्छ करायचा ठेका त्याने घेतलेला आहे जागर फाउंडेशन, खूप चांगलं काम. आमच्या या ठेकाचा अर्थ तो ठेका नाही की त्यांनी स्वतःहून स्वतःचा पैसा खर्च करून काल ते डिवायडर होतं ते त्यांनी मुजवलं. त्याच्यानंतर सगळ्या गटारी ज्या अशा ब्लॉक होते ते काढायला प्रयत्न केला. रस्त्यावरती धूळ असायची किंवा काय असायचं ते स्वच्छ करायचा प्रयत्न करतायत. अशा अनेक NGOची खरं म्हणजे गरज आहे. शासन करण्याचा प्रयत्न करतं, नगरपालिका खरंच करतं का, करायचा प्रयत्न करतं, खरं पोहोचू शकतो का आपण, पोहोचू शकत नाही. लोक सुद्धा असे आहेत की प्लॅस्टिक टाकू नका म्हणलं की त्या गटरीत सगळं प्लॅस्टिकच आढळतं. प्लॅस्टिकमुळं तुंबतं आणि गटरी तुंबतायत. एका पावसामुळे मुंबईमध्ये सगळं पूर्ण मुंबई जलमय होतं. याचं कारण असं आहे की माणसं सुद्धा आपण आपल्याला जे काही संस्कार दिलेले आहेत, संस्कृती जी आहे आपण ते पाळत नाही आणि आपण इतरांच्यावर लूज कॉमेंट करण्यामध्ये आनंद मानतो. हे कुठेतरी आपल्यापासून बदलायला पाहिजे. आपण पण अशा संघटनेमध्ये तुम्ही सहभागी होणं, जरी संघटनेमध्ये सहभागी होता आलं नाही तर माझ्या पुरतं तरी मी माझा परिसर स्वच्छ ठेवणार, मी प्लास्टिकचा वापर करणार नाही, मी माझ्या पद्धतीनं वृक्षारोपण करणार, मी माझ्या पद्धतीनं समाजाला काय देणं आहे ते मी नक्की करणार. असं जर प्रत्येकाने या कार्यक्रमानिमित्त ठरवलं तर निश्चितपणे आपण काहीतरी बदल घडवू शकतो. अनेक छोट्या छोट्या ग्रामपंचायती ह्या स्वयंभू व्हायला लागलेल्या आहेत. अनेक छोट्या ग्रामपंचायती सोलरवर लाईट हे करून हे टोटल MSCBचं एकही बिल त्यांच्या गावात येत नाही. अनेक ठिकाणी प्यायचं पाणी आणि गरम पाणी सुद्धा पोपटराव आपले पवार साहेबांनी त्यांच्या गावामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा केलेली आहे. गाव एक झालं तर काय करू शकतं, म्हणजे अख्खं गावच NGO झाल्यामुळं तिथं कुठलेही हे इतर पर्यावरणाचे प्रॉब्लेम राहिले नाही. अशा पद्धतीचं कार्य जर प्रत्येकाने आपल्या घरापासून, चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणतो आपण, आपल्या घरापासूनच चॅरिटी चालू करा. निश्चितपणे आपण सगळ्या गावामध्ये, तालुक्यामध्ये हा जर प्रसार आपण केला तर आपण आपलं भविष्य जे आहे, पुढचं आपली जी मुलं आहेत ही चांगल्या वातावरणामध्ये त्यांचं आयुष्य काढतील असं मला वाटतं. आपण सर्व या अशा चांगल्या आणि सुंदर कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. या ओम साई प्रतिष्ठान
यांना मी कायमस्वरूपी मी शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम त्यांनी करावेत आणि लोकांच्या पर्यंत पोचावं. अजून ते आत्ता कुठं चालायला लागलेले आहेत, 5 वर्षाचं झाल्यामुळं अजून मोठे कार्यक्रम असेच घेत राहिले तर पळायला लागू देत. मोठमोठे झाले, 18 वर्ष पूर्ण झाले की त्यांच्या या कार्यक्रमाला एक मोठं वजन प्राप्त होईल. त्यावेळी निश्चितपणे पुन्हा आम्हाला बोलवा. आम्ही वेळ काढून तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवडेल. कारण लायन्स संघटना आम्ही जतमध्ये चालू केली 25 वर्षापूर्वी. त्याला आता 25 वर्ष झाली आमच्या लायन्स संघटनेला आणि खूप चांगल्या पद्धतीचं कार्य जतमध्ये आम्ही करू शकलो. हे मानसिक समाधान आहे. इतरांना त्याचं किती महत्व आहे माहित नाही, तर आमच्याकडं तर आदर्श शिक्षक पुरस्कार लायन्सचा मिळावा यासाठी लोक धडपडत आहेत आणि इतके शिक्षक धडपडत आहेत कारण बऱ्याच शिक्षकांना सासुरवाडीकडून सोन्याची अंगठी मिळाली. त्या काळामध्ये ज्यांना आदर्श पुरस्कार दिला ते सगळे 5-6 गाड्या घेऊन बाहेरचे पण आले, सासरवाडीचे पण आले आणि सासरच्या मंडळींनी सोन्याची अंगठी दिली. मग अंगठी सोन्याची मिळते म्हणून तरी आदर्श पुरस्कार द्या म्हणून ते लोक म्हणायला लागले. मग खरं आता सोनं महाग झाल्यामुळं सासुरवाडीचे लोक पण धोंड्या महिन्यात पण सोनं दिलात आणि ऍडव्हर्टाईज मध्ये बघितलं तर सोनं बंद झालं, चांदी दिसायला लागले. त्यातनं काहीतरी थोडं चांदीचं देतात आणि मोकळं करतात. अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे. तरी आमचं नाव लायन्स मध्ये अशा पद्धतीनं झालं. तसंच ओम साई प्रतिष्ठानचं नाव मोठ्या पद्धतीनं व्हावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि दिनराज वाघमारे साहेब आणि त्यांची सगळी टीम, श्रीकृष्ण पाटील यांनी व्यवस्थित व्हिडिओ केला आहे. त्याच्याबरोबर आणि डिलिटिंग काय करता येतं काय म्हणजे एडिटिंग करा, ते शक्यतो त्यातले काही डिलीट पण करा. चांगले त्या गोष्टी आहेत ते तुम्ही हायलाइट करा आणि तुमच्यावरच सगळं म्हणजे आपण आता सगळ्या आहारी गेलेलो आहे. आणि कुणीही काढलं तुमचा कुणाचाही मोबाईल आपण किती तास वापरताय असे त्यामध्ये ऍप आहे, त्यामध्ये आपण बटन दाबलं तुम्ही किती तास वापरताय मोबाईल, तर माझा असा अंदाज आहे की 5 तास हा प्रत्येक जण मोबाईलवर असतो. आपल्या आयुष्यातले 5 तास आपण मोबाईलवर रोज देतो. आणि जे नोकरीला आहेत, जे खरोखर काम करतायत असे लोक 7 ते 8 तास मोबाईलवर असतात. म्हणजे आता मला प्रश्नचिन्ह पडलाय, जे मोकळे आहेत ते 5 तास आणि काम करणाऱ्या लोकांचा मोबाईल तुम्ही बघा ते 8 तासाच्या वर काय काम करतायत हे मोठं प्रश्नचिन्ह. स्वच्छता करणाऱ्यांचा मोबाईल घ्या, फिरणाऱ्यांचा मोबाईल घ्या, सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्यांचा मोबाईल घ्या, सगळे 8-8 तास मोबाईलवर आहेत. जग कुठं जाणार माहित नाही. आणि AI मुळे तर आणि ते चॅट GPT मुळे तो काय पण विचारावं ते लगेच सांगते. मी मध्ये त्याला विचारलं मी आमदार होणार आहे का, ते म्हटलं अजून काय तुमचं काय लक्षात गेलं. म्हणजे मगाशी म्हणले की बाबा डॉक्टर गडबड करू नका, जर जबाबदारी असं आहे तसं आहे. मी म्हटलं होय बरोबर आहे तुमचं, खरं कुठनंच उत्तर येईना की तुम्ही होऊ शकता म्हणून. मग आम्ही नुसतं आशेवरच जगायचं काय असे प्रश्न आहे ना. आम्हाला म्हटलं विधान परिषद मिळेल मध्येच नगराध्यक्ष झालं. आता काय असेल त्या नशिबात होत असते. म्हणजे सांगायचा उद्देश काय, आजच्या दिवशी सगळ्यांनी जरा प्रयत्न करा, 2 तासाच्या वर तुम्ही मोबाईल वापरू नका. काय फरक पडत नाही तुमच्या आयुष्यामध्ये. आता काय झालंय, आपलं अन्न वस्त्र निवारा हे पूर्ण झाल्यामुळं आपल्याला मोबाईल हे 100% गरज निर्माण झालेली आहे. आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाची गरज कुठली असेल तर मोबाईल. एक अर्धा तास आपला मोबाईल गेला तर माणसं असं धाय मोकलून रडायचं तेवढं राहते. इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे, आपण डिपेंडेंट झालेलो आहोत. आणि हे जर व्यसन वाढत गेलं मुलांच्या पर्यंत, आपल्यापर्यंत, आपलं डिप्रेशन हे 50% लोकांच्या मध्ये डिप्रेशन यायची शक्यता आहे. आपण त्या मोबाईलमुळं कंपॅरिझन करत राहतो, फ्रस्ट्रेशन येते आपल्याला. आपलं संपूर्ण आपण जे कर्तृत्व करतो तिकडं कानाडवला होतो, पण आपल्यापेक्षा पुढचं आणि मोठं काम केलेलं असतं. जागर फाउंडेशनचं बघून दुसऱ्या फाउंडेशनला वाटतं आपण काहीतरी करावं आणि ते इतकं करायला लागतं. मग जागर फाउंडेशन वाटतं आम्ही काय केलं, मग असं आहे होय. अशा पद्धतीचं हे चांगलं कॉम्पिटिशन असेल तर कधी पण स्वीकाराय आहे, परंतु त्यामध्ये डिप्रेशन येऊ नये. आणि अशाच ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, ज्यांना सत्कार होईल, ह्या सगळ्यांना शुभेच्छा. तर ज्यांना मिळालं नाही त्यांनी डिप्रेस होऊ नका. अलीकडच्या काळात काय झाले, आपल्याकडं मारुती 800 काय ते इनोवा किंवा काय काय असं ना, दुसऱ्यानं फॉर्च्युनर आणले की आपल्याला त्रास व्हायला.
हे जे दुखणं आहे हे मोबाईलमुळे झालं असं मला वाटतंय. त्यामुळे ह्यातून बाहेर पडा, आनंदी राहा, सामाजिक कार्यात सहभागी घ्या. खरंच सामाजिक कार्य खरंच मनापासून करणारे लोक आनंदी राहतात आणि जितकं तुम्ही आनंदी राहाल, जितकं हसत खेळत राहाल तेवढं तुमचं आयुष्य वाढत जातं. तुमचे डायबिटीस, हायपरटेन्शन हे स्ट्रेसफुल आयुष्य तुम्ही कमी करू शकाल असं मला वाटतं. मी माझं कुठलाही विषय न दिलेला असताना सुद्धा असं गोळाबेरीज करून काहीतरी बोललो आणि काहीतरी तुम्ही ऐकलं, याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद डॉक्टर साहेब.